नमस्कार भावी शिक्षकांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण महाटेट 2023 अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी उपयोगी असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र यावर आधारित टॉप 100 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला येत्या 22 फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धी शब्द टिंबटिंब भाषेतून आला। तर बघा कोणत्या भाषेतून आलेला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे संस्कृत या भाषेतून बुद्धी हा शब्द आलेला आहे। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता। बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बोधात्मक सुसंगतपणा हे संतुलन आणि बोधात्मक असहमत ही याची उदाहरणे आहेत, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये ही लक्षणे आढळतात। तर बघा कोणती लक्षणे आढळतात? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे हृदयाचे ठोके खूप जलद वाटणे, घाम येणे, श्वासोच्छ्वास भरभर होणे, म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हे बरोबर आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण आहे। तर बघा काय कारण आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे पर्याय बरोबर आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे। तर बघा कोणता आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 7वा, उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल ते आहे। तर बघा काय आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, च्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते। तर बघा कशामुळे प्रेरणा मिळू शकते? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे चांगली शाळा याच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणाही मिळू शकते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आकलनादरम्यान इतरांबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे टिंबटिंब। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे साचेबंद होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 10वा, घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अंतप्रेरणा हा घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दीर्घकालीन स्मृती यातून येते। कशातून येते? बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बहुसंवेदनक्षम अवयवाच्या योग्य शिकणे हे दीर्घकालीन स्मृती यातून येते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा, शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार करणाऱ्या मानसशास्त्राला उपविषयाला असे म्हणतात। तर बघा काय म्हणतात? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विज्ञानाचे मानसशास्त्र अर्थातच सायकॉलॉजी ऑफ सायन्स असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक शास्त्रज्ञ म्हणून टिंबटिंब संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्र प्रति मोठे योगदान आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रायोगिक योगदान आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 14 नंबरचा, सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे मानसिक अशक्तपणा, लक्षात न राहणे, चिंता हे सर्व पर्याय या ठिकाणी सांगता येतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 15 नंबरचा, बुद्धिमत्ता खालील संयोजनाचा परिणाम आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पर्यावरणाचा वंश परंपरेशी संयोजनाचा परिणाम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कौशल्य हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संकल्पना आणि तत्वे शिकवण्याची मूलभूत गरज काय आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे संकल्पना आणि तत्वे शिकवण्याची मूलभूत गरज आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पॉस मॉडेल सिद्धांताला जागृत करणे आणि हाताळणे यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व पर्याय हे या ठिकाणी बरोबर आहेत।
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, बुद्धी म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बुद्धी म्हणजे बुद्धिमत्ता होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, अनुवंशिकतेचे एकक. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे जनुक. जनुक हे अनुवंशिकतेचे एकक आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जेव्हा व्यक्तीला धूर अग्नी आहाराचा ते वास्तवात अस्तित्वात नसताना वास येतो त्याला म्हणतात. तर बघा त्याला काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे घाणेंद्रिय आभास असे त्याला म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम होतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे छिन्न मनस्कता म्हणजे स्क्रिझोफ्रेनिया ने ग्रासलेल्या व्यक्तीस पूर्ण शुद्धीवर असताना भ्रम हे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकण्याचा निष्कर्ष म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये बदल म्हणजेच शिकण्याचा निष्कर्ष होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 24 नंबरचा, मुलाचे थेट अनुभव याच्याशी संबंधित असतात. तर बघा कशाशी संबंधित असतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांशी संबंधित हे मुलाचे थेट अनुभव असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बुद्ध्यांक गुण हे सामान्यपणे शैक्षणिक कामगिरीशी टिंबटिंब परस्पर संबंधित असतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पूर्णपणे परस्पर संबंधित हे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते त्याचे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शैक्षणिक यश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्रज्ञ परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते यामुळे येऊ घातलेल्या वाढीच्या टप्प्याबाबत बोलत असतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सातत्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 28 नंबरचा, बालवाडीत मुलाने खोटे बोलणे हे याचे लक्षण आहे. तर बघा कशाचं लक्षण आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे अभिव्यक्ती क्षमता, विकसित बुद्धिमत्ता, पालकांना सुकवणे हे सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतांचा समान संच आणि सांगणारा सिद्धांत आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अनेक एक घटक. बुद्धिमत्ता म्हणजे क्षमतांचा समान संच आणि सांगणारा सिद्धांत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 30 नंबरचा, बीजगणित शिकणे आवडत नाही कारण शिक्षक कठोर आहे आणि समजण्यासाठी खूप नीरस अभ्यास आवश्यक असतो हे याचे उदाहरण आहे. तर बघा कशाचं उदाहरण आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे डॅश डॅश. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उच्च दर्जाचे गणित शिकण्याची क्षमता म्हणजे तार्किक गणिती बुद्धिमत्ता होय. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 32 नंबरचा, दमन करण्यात आलेल्या विस्मृत उद्दांतपणे आकलन होणाऱ्या अनुभवाचे भांडार. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वैयक्तिक अबोध होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 33 नंबरचा, हा एक टिंबटिंब हा एक समूह संरचनेचा घटक नाही. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रमाणक हा एक समूह संरचनेचा घटक नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक ताण टिंबटिंब याची एक प्रतिक्रिया आहे. तर बघा कशाची प्रतिक्रिया आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ताण याची एक प्रतिक्रिया आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 35 नंबरचा, एखादा पदार्थ किंवा स्थितीची सतत भक्कम त्रासदायक भीती जी थोडीशी असते आणि खरं तर तसा काही धोका नसतोच त्याला म्हणतात. तर बघा त्याला काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे भीती असे म्हणतात. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा, दृष्टिकोन बदलामध्ये हे बदल होऊ शकतात. तर बघा कोणते बदल होऊ शकतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे एकसमान आणि विसंगत हे दृष्टिकोन बदलामध्ये हे बदल होऊ शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 37 नंबरचा महत्त्वाचा आहे बघा, मानसोपचाराचे लक्षण साधारणपणे टिंबटिंब प्रकारामध्ये विभागली जातात. तर बघा किती प्रकारामध्ये विभागली जातात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 4 प्रकारामध्ये मानसोपचाराचे लक्षण हे साधारणपणे 4 प्रकारामध्ये विभागली जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा 38 नंबरचा,
प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये निर्माण करतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्वीकृती हे निर्माण करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वलय प्रभाव अर्थातच हॅलो इफेक्ट टिंबटिंब सकारात्मक गुणसत्तेला ज्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवत्ताशी जोडणे आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं प्रवृत्ती या सकारात्मक गुणवत्ताशी जोडणे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 40 नंबरचा, विचार मंथनाच्या पद्धतीचा वारंवार वापर करून शिक्षक हे विकसित करतो. तर बघा काय विकसित करतो, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता हे विकसित करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनोळखी व्यक्तीबद्दल वाटणारी अस्वस्थता यानंतर लगेच विकसित होते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कर्म करण्याची संकल्पना ही लगेचच विकसित होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 42 नंबरचा, अनुवंशिकता ह्याच्याशी संबंधित आहे. तर बघा कशाशी संबंधित आहे, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे अनुवंशिकता वाहकशी संबंधित आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 43 नंबरचा, कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या वरिष्ठ विद्यार्थ्याने कोणत्या क्षमतेने काम करावे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे आदर्शाने या क्षमतेने काम करावे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विरोधात ठोस पुरावे असूनही चुकीचा विश्वास असणे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे भ्रम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 45 नंबरचा, सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनावर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे सामाजिक माघार घेणारा होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 46 नंबरचा, टिंबटिंब हा मुलाचा पहिला शिक्षक असतो. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे आई हा मुलाचा पहिला शिक्षक असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, टिंबटिंब हे नैराश्याचे लक्षण असू शकते. तर बघा काय असू शकते, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे निराशावाद हे नैराश्याचे लक्षण हे असू शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे प्रतिभा. एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता म्हणजे प्रतिभा होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे यापैकी सर्व हे भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 50 नंबरचा, टिंबटिंब व टिंबटिंब ADHDचे वैशिष्ट्ये आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अनावधान आणि अतिसंवेदनशील अस्वस्थता हे ADHDचे वैशिष्ट्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 51 नंबरचा, मनोवृत्तीच्या 2 पायरीच्या संकल्पनेत 2 पायऱ्या आहेत. तर बघा कोणत्या 2 पायऱ्या आहेत, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ध्येय आणि ओळख हे मनोवृत्तीच्या 2 पायरीच्या संकल्पनेत 2 पायऱ्या आहेत. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, टिंबटिंब बुद्धिमत्ता ही स्वयंजागरूकता आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही स्वयंजागरूकता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 53 नंबरचा, वेन अवर बिहेवियर आणि मनोवृत्ती SR प्रभाव डी बाय द रिअल किंवा इमॅजिन प्रेझेन्स ऑफ अदर इज. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सामाजिक प्रभाव. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक वय आणि कालक्रमावर वय यातील संबंधाचे गुणोत्तर म्हणून टिंबटिंब. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता भागफल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 55 नंबरचा, ताणतणावाचे प्रतीक आहे. तर बघा काय आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मानसिक ताण हे ताणतणावाचे प्रतीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शैक्षणिक चित्रपटाबद्दल हे सांगता येते. तर बघा काय सांगता येते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे युद्ध घडामोडींनी द्वारे चित्रपटाचा शैक्षणिक उपयोग दशकापासून चालत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 57 नंबरचा, विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार करणे ही सर्वोत्तम सेवा आहे, त्याच्या संशोधनाचे मोठे बोध आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वर्तणूक आणि त्यांच्या मूलभूत आधार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 58 नंबरचा, वचनबद्धता, चिकाटी, संयम, कष्ट, दक्षता, उद्देशाला धरून वर्तन आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उद्योजक कौशल्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
क्रिया सुरू करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी औदासिन्य आणि सामर्थ्याचा मार्ग म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे अवोहशन म्हणजेच होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 60 नंबरचा. खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वर्तनशैली हे मानसिक क्षेत्राचा भाग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. उत्तेजक प्रसंगामध्ये जीवने दिलेल्या प्रतिक्रियांच्या रचना ज्या संतुलनाला बिघडवतात त्याला म्हणतात. तर बघा काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ताण म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सामाजिक आदेशांचा आदर आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी, तरुण आणि गरजूंसाठी वचनबद्धता म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे सामाजिक कौशल्य होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 63 नंबरचा. ओढ म्हणजे मोनियामध्ये खालीलपैकी एक वगळता सर्व आढळते. तर बघा काय आढळते, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे विनोद. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. POX ही संकल्पना सुचवून मानसरोग तज्ज्ञाचे मत असते की यामध्ये संतुलन असावे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे व्यक्ती, इतर व्यक्ती आणि वस्तू मनोवृत्ती होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 65 नंबरचा. प्रतिभा संपन्न विद्यार्थी असा असेल. तर बघा कसा असेल, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्वतंत्रपणे निर्णय घेणारी ही प्रतिभा संपन्न विद्यार्थी असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मानसिक क्षमतेत समाविष्ट आहे. तर बघा काय समाविष्ट आहे मानसिक क्षमतेत? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्मरणशक्ती, तर्क, विचार व निर्मितीक्षम हे मानसिक क्षमतेत समाविष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 67 नंबरचा. एखाद्याची आपली गुण, मनोवृत्ती किंवा व्यक्तिगत प्रक्रिया इतरांना दर्शवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. तर बघा काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रक्षेपण असे म्हणतात. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 68 नंबरचा. दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा गटाच्या विनंतीला, प्रतिसादाला टिंबटिंब म्हणले जाते. तर बघा काय म्हणले जाते, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे अनुपालन असे म्हणले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कुटुंब किंवा संबंधित स्वत्व यासाठी दुसरे नाव आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे सामाजिक स्वत्व हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारा घटक म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे हे सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूल्य शिक्षणाचा अर्थ. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास हे मूल्य शिक्षणाचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आक्रमक वर्तनाचा एक प्रकार टिंबटिंब. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे 1 आणि 3 हे आक्रमक वर्तनाचा एक प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिक्षण मानसशास्त्रज्ञ याचा समावेश आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे भावनिक, सामाजिक आणि संज्ञानात्मक हे शिक्षण मानसशास्त्रामध्ये समावेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिकवण्याचे कौशल्य म्हणजे टिंबटिंब. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे शिकवण्याचे कौशल्य होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 75 नंबरचा. बक्षीस आणि शिक्षा हे मूलभूत प्रेरक टिंबटिंबशी संबंधित आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वर्तणुकीवर देखरेखशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मुलामधील वर्तणुकीच्या अंतप्रेरणेचे मूळ स्थान आहे. तर बघा काय आहे मूळ स्थान, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे अनुवंशिकता हे मुलामधील वर्तणुकीच्या अंतप्रेरणेचे मूळ स्थान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एखाद्या व्यक्तीची कौशल्ये आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 78 नंबरचा. एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन टिंबटिंब दर्शवते. तर बघा काय दर्शवते, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजे सुज्ञता, अंदाज, गंभीर मूल्यांकन हे सर्व दर्शवते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे प्रवृत्ती होय. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न बघा. साधारणपणे अंतप्रेरणा टिंबटिंबमध्ये दिसून येतात. तर बघा कशामध्ये दिसून येतात, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे मनुष्य आणि प्राणी यामध्ये दिसून येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अचूक मूल्यांकन, अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमनात अंतर्निहित कौशल्य संच. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्ता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आपले स्वतःचे वर्तन नियोजन आणि निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे आत्मनियमन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 83 नंबरचा. 5 नमुन्यातले P म्हणजे. तर बघा P म्हणजे काय आहे, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे योजना. नोट डाऊन करून घ्या.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 84 नंबरचा, भाषेची सर्वोत्कृष्ट कल्पना आहे. तर बघा काय आहे, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे कॅटलॉगच्या अनुभवाकरिता केलेले नामकरण होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका चित्रपटात एका तरुण मुलीच्या असे लक्षात येते की हंसाचा एक थवा ती जेथे जाईल तेथे तिच्या मागोमाग येते, कारण त्याच्या जन्म झाल्यावर त्यांनी पाहिलेली पहिली वस्तू तीच होती. हे याचे उदाहरण आहे. तर बघा कशाचं उदाहरण आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर आहे छापणे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 86 नंबरचा, जीन्स आणि अनुवंशिकतेशी संबंधित जीवशास्त्राची टिंबटिंब ही एक शाखा म्हणली जाते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे अनुवंशिकशास्त्र ही एक शाखा म्हणली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 87 नंबरचा, प्राथमिक शिक्षण यात मदत करते. तर बघा कशात मदत करते, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे मुलांचे समाजीकरण, अभ्यासक्रम समजून घेणे, मुलाचे लोकशाहीकरण, हे सर्व प्राथमिक शिक्षण यात मदत करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब आणि टिंबटिंब हे दोन वैशिष्ट्ये जे एकरूपतेवर परिणाम करतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे विश्वसनीयता आणि आकर्षक हे दोन वैशिष्ट्ये जे एकरूपतेवर परिणाम करतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवताना कदाचित सर्वात मोठे समाधान. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण वाढीत योगदानाची जाणीव हे शिकवताना कदाचित सर्वात मोठे समाधान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 90 नंबरचा, सध्याच्या वैद्यकीय, मानसिक व शैक्षणिक विषयावर अपराधात्मक विचार करण्यात जोर दिला जातो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे प्रतिबंध. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 91 नंबरचा, शिकविणे म्हणजे काय, असा प्रश्न कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे परस्पर प्रभावाची कला, शिकण्याचे मार्गदर्शन किंवा दिशा, मजबूतीकरणाच्या आकस्मिकताची सुव्यवस्था म्हणजे शिकविणे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 92 नंबरचा, शिकाऊ म्हणून झालेले मानसिक बदल यामुळे आपणास गोष्टी समजणे किंवा समजून घेण्यास नवीन मार्ग सापडतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे आकलनात्मक नवीन मार्ग सापडतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रतिगमन ही मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे हे विधान खरे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते मानवी समाजाचे मूलभूत एकक म्हणून ओळखले जाते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे कुटुंब हे मानवी समाजाचे मूलभूत एक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 96 नंबरचा, खालीलपैकी कोणती मानसशास्त्रीय रचना अनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे लिंग या मानसशास्त्रीय रचना अनुवंशिकतेद्वारे निश्चित केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलांच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान टिंबटिंबसाठी मदत करते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे मदत करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 98 नंबरचा, ज्ञान व कौशल्य आत्मसात करून ती लागू करण्याच्या क्षमतेस असे म्हणतात. तर बघा काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवण टिंबटिंबद्वारे देता येऊ शकते. तर बघा कशाद्वारे देता येऊ शकते, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांद्वारे हे देता येऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शैक्षणिक उद्दिष्टांचा स्रोत म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे मानसशास्त्रीय तत्वे होय. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे कौशल्य हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.